हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. मित्रांनो, तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. DS न्यूज चॅनलला आपण लाईक आणि कॉमेंट्स करतात त्याबद्दल धन्यवाद. आणि वेगवेगळी माहिती थेट पाहण्यासाठी आपण DS न्यूज चॅनलला सबस्क्राईब करावं ही आपल्याला विनंती करतो. आणि एक महत्त्वाचा मुद्दा, गंभीर विषय घेऊन आपल्या समोर आलेलो आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक बेरोजगार म्हणजे बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काम करणारा एक व्यक्ती, एक माणूस आणि एक समाजाचं भान असलेला एक युवक, तरुण मित्र आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेला आहे. मित्रांनो, DS न्यूज चॅनलला अनेक विषय आपल्यासमोर मांडले, अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण केला. आणि DS न्यूज चॅनल हे न्याय देत आहे हे ज्यावेळेस समाजाच्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलं, आणि म्हणून काही व्यक्ती, काही माणसं आपल्या DS न्यूज चॅनलकडून अपेक्षा करतायत की माझ्यावर अन्याय झाला आहे, मला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करा. मित्रांनो, माझ्यासोबत आज आपल्या स्टुडिओमध्ये जे बसलेले आहेत हे आहेत शरद पाटोळे. शरद पाटोळे हे MA समाजशास्त्र आणि बॅचलर ऑफ जर्नलिझम हे उच्च शिक्षित आहेत. त्यासोबत यांचं वय आज जवळजवळ 44 वर्ष आहे. हे बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्या येथील माटेगावचे रहिवासी आहेत. आणि विशेषतः गेल्या अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यातल्या बेरोजगारांना, महिला असतील, पुरुष असतील किंवा मुलं असतील किंवा मुली असतील, यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, व्यवसायाचं मार्गदर्शन करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून सेवा देत आहेत, प्रयत्न करत आहेत, काम करत आहेत. परंतु आज त्यांच्यावरच उपासमारीची वेळ आलेली आहे आणि रोजगार उपलब्ध करून देत असताना स्वतःच मात्र ते बेरोजगार झालेले आहेत. ही घटना, ही माहिती ज्यावेळेस आपल्याकडे आली, आपल्याला मिळाली, त्यावेळेस खरोखर हा विषय तुमच्यासमोर मांडावं असं DS न्यूज चॅनलच्या सर्व टीमचं मत झालं. आणि म्हणून आपण त्यांना आपल्या स्टुडिओमध्ये आज या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. शरदजी, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार सर. मला आपला फोन आला आणि आपण सांगितलं की माझ्यावर अन्याय झाला आहे आणि माझं पूर्ण कुटुंब आज उघड्यावर पडत आहे, रोजगार उपलब्ध नाही आहे. आणि तुम्ही मला बऱ्याचशा गंभीर माहितीसुद्धा दिली, गंभीर तुमचे निर्णयसुद्धा मला सांगितले. आणि म्हणून मी तुम्हाला मुद्दाम आपल्या DS न्यूजमध्ये बोलवलं, कारण माणसानं खचून जायचं नसतं, जिद्दीनं पेटायचं असतं, काम करायचं असतं आणि यश आपल्याकडे निश्चित असतं. मला एक प्रश्न आपल्या सर्व DS न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांसमोर विचारायचा आहे की आपण कुठं सेवा करत होता आणि काय काम करत होतात? प्रथमतः नमस्कार सर. तुम्हाला पण माझ्या फोनला तुम्ही प्रतिसाद दिला आणि सगळ्या प्रेक्षकांना पण माझा नमस्कार. मी शरद पाटोळे. 1 जुलै 2013 पासून स्टेट बँक ऑफ हैदराबाद होती तेव्हा, त्याला RCT म्हणतात, ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था. 1 जुलै 2013 पासून त्या ठिकाणी मी सर जॉईन झालो. माझं जे काम होतं, ग्रामीण भागातले जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना प्रशिक्षित करायचं. वेगवेगळे उद्योग व्यवसाय आहेत, त्यामध्ये शेळीपालन, कुक्कुटपालन, फोटोग्राफीचे काही उद्योग ग्रामीण भागामध्ये चालणारे आहेत, त्या लोकांना जाऊन माहिती सांगायची आणि ह्या उद्योग व्यवसायाचं प्रशिक्षणासाठी परिवर्तित करून इन्स्टिट्यूटमध्ये आणून त्यांना ट्रेनिंग द्यायचं, हा माझा म्हणजे जॉब होता सर, माझं काम होतं ते. पाटोळेजी, तुम्ही किती वर्षापासून हे प्रशिक्षण देण्यासाठी काम करतायत? सर, 1 जुलै 2013 ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मी स्टेट बँक ऑफ इंडिया RCT ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षक म्हणजे फॅकल्टी या पदावर मी कार्यरत होतो. मित्रांनो, त्यांच्याकडून जी माहिती मिळते आपल्याला, तो विषय असा आहे की ग्रामीण विकास मंत्रालय केंद्र सरकार म्हणजे भारत सरकारचं हे मंत्रालय आहे. आणि या मंत्रालयाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला जी काही मोठी बँक आहे, जिचे आर्थिक व्यवहार मोठे होतात, अशा बँकेमार्फत एक संस्था चालवली जाते, स्वयंरोजगार संस्था, ग्रामीण स्वयंरोजगार संस्था. तर या संस्थेसाठी त्यांची नियुक्ती झाली होती आणि या संस्थेअंतर्गत ते काम करत होते. अशी संस्था बीड जिल्ह्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये ही संस्था कार्यरत आहे. तिलाच RCT असं म्हटलं जातं, म्हणजेच ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, जी की ग्रामीण भागातल्या युवकांना शासनाच्या वेगवेगळ्या योजना आणि वेगवेगळं व्यवसायासंदर्भात मार्गदर्शन करते आणि त्यासाठी ती संस्था कार्यरत आहे. हे मार्गदर्शन करणारी जी संस्था आहे, त्या संस्थेवर शरद पाटोळे यांना मार्गदर्शन करण्यासाठी बँकेनं नियुक्त केलं होतं. त्या संदर्भात ते आपल्याला बोलत आहेत. पाटोळेजी, आपण किती बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन केलं? सर, साधारणतः प्रत्येक वर्षी आता 800चं टार्गेट आहे, परंतु 400, 450, 500 असं प्रतिवर्षी टार्गेट असतं. आणि त्या ग्रामीण भागातल्या बेरोजगारांना विविध व्यवसायाचं ट्रेनिंग द्यायचं असतं. जवळपास मी
6,000 लोकांना मी प्रशिक्षित केलेलं आहे आणि त्या ठिकाणी मी कार्यरत असताना एवढ्या लोकांपर्यंत मी गेलेलो आहे. म्हणजे तुम्ही जवळपास आजपर्यंत 6,500 लोकांना, म्हणजे त्या महिला असतील पुरुष पुरुष असतील, असतील. वेगवेगळ्या रोजगाराची माहिती दिली आणि त्यांना रोजगारसुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. मला आपल्याला एक सांगायचं की आपल्या बोलण्यातनं अनेक मुद्दे असे आले होते की आपण तर बीड या जिल्ह्या ठिकाणी आपण कार्यरत होता आणि मार्गदर्शन करत होता. मग असं काय घडलं तुमच्या जीवनामध्ये की तुम्ही अत्यंत टोकाची भूमिका घेतली होती? कारण मध्यंतर तुम्ही पूर्ण कुटुंबासह आत्मदहन करायचा इशारा पण दिला होता आणि 26 जानेवारी 2023ला तुम्ही आत्मदहन करणार होतात आणि तुम्हाला पोलिसांनी परावृत्त केलं आणि तुम्ही आत्मदहन केलं नाही. परंतु आत्मदहन करण्यापर्यंत असा कुठला गंभीर मुद्दा हा तुमच्या आयुष्यामध्ये घडला, ह्याची एक आमच्या प्रेक्षकांना पण या ठिकाणी माहिती द्या. सर, यामध्ये महत्त्वाचं जे आहे तर माझी जी त्या ठिकाणी भूमिका आहे की बेरोजगार तरुण आहेत ते मनाने जे खचलेले आहेत त्यांना उद्योजकता त्यांच्या मनामध्ये निर्माण करणं, आणि एकच मार्ग असा नाही की त्या मार्गामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो, असे अनेक मार्ग आहेत. हे लोकांना शिकवता 2013 ते 2021पर्यंत माझे जे काही 9 वर्ष आहेत या कामामध्ये माझे निघून गेले आणि माझं त्यावेळीचं वय 34 होतं, नंतरचं वय माझं आज 43 झालेलं आहे. आणि अशाच काळामध्ये काही जे काही सनकी लोक स्टेट बँक ऑफ इंडियाचे संचालकपदी आले, जेणेकरून पाठीमागचे लोक होते त्या सगळ्यांनी जिल्ह्यातील सगळ्या लोकांना त्यांनी न्याय दिलेला आहे. सगळ्यांना समानतेची वागणूक देऊन त्यांनी प्रशिक्षित लोकांना केलेलं आहे. पण त्यानंतर जे आलेले संचालक, जे आत्ताचे कार्यरत संचालक आहेत, हे उद्धट स्वरूपाचे आहेत. त्यांची बोली म्हणजे जे लोकांना परावर्त करायचं आहे, मोटिवेट करायचं आहे, त्यांनी तसं केलं नाही. तर 3 महिन्यामध्ये त्यांनी मला खूप त्रास दिला. त्रास असा दिला की तू खूप हुशार आहेस का, तुझं लेक्चर मी लोकांसमोर गेल्यानंतर मी तिथं तुझा अपमान करू शकतो, तुझ्या 7 पिढ्या बर्बाद करू शकतो माझी जर कंप्लेंट केली तर. मी त्यांना म्हणायचो, सर कंप्लेंट माझी मी तुमची का करू, तुम्ही काय वाईट असं केलं असे मी कंप्लेंट का करू, नाही तुझ्याबाबत खूप ऐकलेलं आहे. मी त्यांना नम्रपणे म्हणायचो, सर ठीक आहे, जे काही ऐकलं असेल तर मला सांगा, किंवा मी काही गुन्हा केला असेल तर माझ्यावर कारवाई करा. पण कसल्याही प्रकारचे त्यांनी माझं ऐकलं नाही. मला खूप त्यांनी 3 महिन्यामध्ये, त्या 2 महिन्यामध्ये जो त्रास दिला ते खूप मला असाही झाला. आणि 13 सप्टेंबरला सर माझी ऑर्डर आली, ती जी शिवकृपा नावाची कंपनी जॉईन केली होती त्यांच्याकडून ऑर्डर आली आणि माझी बदली परभणी या ठिकाणी झाली. मी त्यांना वेळोवेळी सांगितले, माझी बदली का करताय तुम्ही, अगोदर तर 9 वर्ष अगोदर तर 2013 ते 2020पर्यंत आम्ही बँकेच्या ऑर्डर होत्या, त्यांच्याकडे कंत्राटी पद्धतीने आम्ही राहत होतो, त्यांच्यामध्ये काम करत होतो. नंतर तुम्ही शिवकृपा नावाची संस्था जॉईन केली कंपनी, तिच्याकडे चांगल्या पद्धतीने काम करतो. काही चूक असेल तर मला सांगा, पण अशी बदली का करताय कंत्राटी काम करायची. माझी घरी म्हातारी आई आहे, 85 वर्ष तिचं वय आहे, माझी मुलं बीडमध्ये शिकतात, तिथं पण मी भाड्याच्या घरात राहतो. माझी बदलीचं कारण तरी काहीतरी सांगा. आणि माझ्याबरोबर 10-10 वर्षापासून लोक काम करत आहेत, त्यांची तुम्ही बदली करत नाही, तर मला त्यांच्याविषयी घेणं देणं नाही, पण माझीच का करताय, आणि आम्ही चांगलं काम करत असताना का करताय. तर त्यांनी माझं काय केली, माझी बदली केली आणि त्या ठिकाणी मी नाईलाज तो जॉईन झालो. 2 दिवस झाल्यानंतर माझ्या मुलाला डेंग्यू झाला. माझ्या बायको डेंग्यूचा नीट होतोय तर माझ्या बायकोला कोविड झाला. इतरच माझे जवळपास 20 ते 19 दिवस गेले आणि मी त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही. ना इलाजच तो मला त्या ठिकाणी जावं लागलं, पण मला या दुखण्यासाठी वापस यावं लागलं. आणि अशाच कालखंडामध्ये दिवस निघूले. त्या जागेवर त्यांनी दुसरी नियुक्ती केली. मी पुन्हा त्यांना मागणी करायचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझं उत्तर दिलं नाही आणि कसल्याही कंपनीने मला एक पत्रही दिलं नाही की तू जॉईन हो. मी वेळोवेळी मागणी केली सर, पण कसल्याही प्रकारे त्यांनी मला प्रतिसाद दिला नाही. म्हणून मी विनंती करून थकलो आणि शेवटी मी हा आत्मदहनाचा विषप्राशन करून कलेक्टर ऑफिससमोर आम्ही सगळ्यांनी आत्महत्या करण्याचं आम्ही निवेदन दिलं. पोलिसांनी परावर्तक केल्यामुळं आम्ही ते काही का स्थगित ठेवलं आणि पुन्हा आता मी उपोषण करतोय सर. हो, तुमच्या उपोषणाची माहिती माझ्यापर्यंत आली. परंतु मित्रांनो, मला आपल्याला सांगायचं आहे की बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर, जे की पारदर्शक कारभार आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रकाशानं उजळीत झालेले, ते स्वतःचं कार्यपद्धत त्यांची वेगळी आहे. त्यांनी नुकताच राजीनामा दिला, आपण सर्वांनी हळहळ व्यक्त केली. परंतु त्यांच्या कालावधीमध्ये शरद पाटोळे यांची या संस्थेवर मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे आणि विशेषतः जिल्हाधिकारी या संस्थेचे सल्लागार असतात आणि सल्लागार समितीचे अध्यक्ष असतात. मला एक सांगायचं आहे की आपण बीड स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत असताना तुमची बदली परभणी या ठिकाणी झाली आणि मला वाटतं ती नेमकी तुम्ही सांगितलं की कोरोनाच्या काळामध्ये झाली आहे. म्हणजे एकीकडं कोरोना, त्यानंतर पूर्ण लॉकडाऊन आणि अशा परिस्थितीमध्ये शरद पाटोळे यांची बीडवरनं बदली परभणी या शाखेमध्ये झाली. वास्तविक पाहता एक माफक पगारामध्ये 11 महिने कंत्राटदार म्हणून दरवर्षी यांना परत नियुक्ती दिली जाते आणि अशा पद्धतीने त्यांनी काम करत असताना परभणी या ठिकाणी त्यांनी सेवा दिली. परंतु त्या ठिकाणी ते आजारी पडले. आजारी पडल्यावर त्यांनी रजा घेतली, रजाही त्या ठिकाणी दिली. पण जेव्हा घरी आले त्यावेळेस कोरोनाच्या साथीमध्ये त्यांच्या मुलाला कोरोना झाला, त्यांच्या मिसेसला सुद्धा कोरोना झाला आणि त्यामध्ये ते
घरी थांबले. या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्येच मला वाटतं परभणीला तुमच्या जागेवर जी काही शिवकृपा संस्था आहे, जी भोसरी कंपनी. भोसरी पुणे येथील ही कंपनी आहे आणि या कंपनीनं त्यांना कुठलीही नोटीस न देता त्यांच्या जागेवर दुसऱ्या व्यक्तीची त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे अशी माहिती आपल्याला शरद पाटोळे यांनी दिली. त्यांच्याकडे तसे कागदपत्र सुद्धा उपलब्ध आहेत. आणि मित्रांनो, तिथून आल्यानंतर त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बीड जिल्ह्याच्या स्वयंरोजगारी प्रशिक्षण संस्थेला परत अर्ज केला किंवा मला त्या ठिकाणी दुसरा व्यक्ती जॉईन केलेला आहे, आपल्याकडे जागा रिकामी आहे, मी त्या ठिकाणी अनेक वर्ष सेवा दिलेली आहे, प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, हजारो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेचं आणि बँकेचं मी काम करतोय, प्रामाणिक करतोय, परंतु आज माझ्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे, मला परत त्या पदावर काम करण्याची संधी द्या अशी वेळोवेळी त्यांनी लिखित स्वरूपात अर्ज केले, निवेदन दिले, प्रत्यक्ष भेटून विनंती केली. परंतु कोणी अधिकारी असतील तिथं तर यांनी त्या ठिकाणी त्यांना जॉईन करून घेण्यास नकार दिलेला आहे आणि कुठलं उत्तरही त्यांच्या पत्राला दिलेलं नाही. परंतु शरद पाटोळे हे परत एकदा आज 1 जुलैपासून या संस्थेच्या कार्यालयासमोर बीड येथील हे सहकुटुंब म्हणजे ते स्वतः, त्यांची आई 80 वर्षाची, त्यांची पत्नी आणि मला वाटतं आपलं मुलगा, एकाचं मुलाचं वय किती आहे? एकाचं आहे 10 वर्षे, 10 वर्षाचा एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. असं सगळं कुटुंब हे या संस्थेच्या समोर आज 1 जुलैपासून उपोषणाला त्या ठिकाणी बसलेलं आहे, बसणार आहे. आणि हे सगळं पाहत असताना ही गंभीर बाब आहे. याची माहिती त्यांनी जिल्हाधिकारी, बीडच्या ज्या जिल्हाधिकारी आहेत, कर्तव्यदक्ष आहेत, डॉक्टर दीपाताई मुधोळ यांना सुद्धा त्यांनी या पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे. त्यांनी सुद्धा पत्रव्यवहार या संदर्भात केलेले आहेत. परंतु DS न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांना सुद्धा विनंती करण्यात येते की आपण शरद पाटोळे यांची जी मानसिकता खचलेली आहे, जी त्यांच्या कुटुंबियांची मानसिकता खचलेली, या प्रत्येक परिस्थितीचा विचार करून ज्या ठिकाणी ते कार्यरत होते, बेरोजगारांसाठी काम करत होते, हे काम करत असताना ते आज बेरोजगार झालेले आहेत, त्यांची मानसिकता पूर्ण ढासळली आहे, त्यांचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करावा, त्यांच्या अर्जाचा कागदपत्राचा आपण विचार करावा. आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जी संस्था कार्यरत आहे, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, यावरती ते कार्यरत होते, त्यांना त्या ठिकाणी पुन्हा एकदा जॉईन करून त्यांचा रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा असं मी संबंधित अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनासुद्धा या माध्यमातून विनंती करतोय. परंतु मला एक सांगा, या संस्थेवर काम करत असताना त्यासाठी काही प्रशिक्षण वगैरे असतंय का? येस सर. तर सर हे मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट अंतर्गत असतं आणि त्यामध्ये जे काही फॅकल्टीज असतात ते फॅकल्टी एक सर्टिफाईड ट्रेनर असतात आणि ते त्याचं ट्रेनिंग हे बेंगलोर सारख्या ठिकाणी झालेलं असतं आणि तेच त्या ठिकाणी एक ॲथोराईज ट्रेनर म्हणून काम करू शकतात. तर आमच्यासारखे बाहेर निघाल्याच्यानंतर काही कारणास्तव यांनी बाहेर काढल्यानंतर ते जे काही अनस्किल्ड लोक आहेत त्या ठिकाणी ते जॉईन करून घेतात. परंतु जेव्हा ग्रेडिंग असतं, ग्रेडिंगमध्ये मार्क असतात, जो काही फॅकल्टी आहे ज्यांनी काही RTP आणि TTP ट्रेनिंग केलेली असते त्यालाच ते मार्क दिले जातात. परंतु या ठिकाणी जे काही मी निघलेलो आहे त्या ठिकाणी असं जो काही ट्रेनर आहे त्या ठिकाणी नाही, तरी पण त्या ठिकाणी त्यांनी जॉईन करून घेतलेलं आहे. तर माझी एक विनंती आहे की माझ्याकडून चूक नसताना, काही कारण नसताना मी मागणी माझ्या निवेदनामध्ये केलेली आहे सर, की माझं 1 जुलै 2013 पासून तर आजपर्यंत माझं सगळं जे काम केलेलं जे माझं रेकॉर्ड तपासा, त्याच्यामध्ये थोडी जरी त्रुटी आणि माझ्या कामामध्ये जर कुठे कमीपणा असेल तर मला जी कारवाई तुम्हाला करता येईल योग्य ती माझ्यावर करू शकता. पण काही कसल्याही प्रकारचं मी त्याच्यामध्ये कामचुकारपणा केला नाही, माझी लेट मार्क पण नाही, ना माझी गैरहजेरी एवढ्या वर्षामध्ये नाही. आणि तुम्ही असा अन्याय काय करता अशी वेळोवेळी मी त्यांना विनंती केलेली आहे, तरी त्यांनी हा माझ्यावर अन्याय केलेला आहे. लोकाला प्रशिक्षण देता देता मीच बेरोजगार आज रस्त्यावर आलेलो आहे. याला सर्वस्वी जबाबदार कोण आहे? बरोबर आहे शरदजी, आपण DS न्यूज चॅनलवर विश्वास व्यक्त केलेला आहे. आणि मित्रांनो, मला आपल्याला सांगायचं आहे की एकतर आज रोजगार उपलब्ध होत नाही, नोकरी उपलब्ध होत नाही, परंतु शरद पाटोळे यांनी या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे. जवळपास 4 प्रशिक्षण त्यांनी बंगलोर या ठिकाणी केलेले आहेत. आणि हे प्रशिक्षण देत असताना स्टेट बँक ऑफ इंडियानं सुद्धा त्यांच्यावरती मेहनत घेतलेली आहे. अशा कार्यकाळामध्ये त्यांनी पूर्ण लॉकडाऊनच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा प्रशिक्षण देऊन बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर ग्रामीण विकास मंत्रालय केंद्र सरकारचं सुद्धा काम त्यांनी प्रामाणिकपणे केलेलं आहे. हे त्यांच्या बोलण्यातून, कागदपत्रातून दिसतंय. त्यांनी अनेक कागदपत्र या ठिकाणी आपल्या स्टुडिओमध्ये आणलेले आहेत, आम्हाला त्यांनी दाखवलेत. ते मी आपल्याला विनंती करेल की आपल्या प्रेक्षकांना सुद्धा आपण ती कागदपत्र दाखवावीत की आपण पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे, जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण अर्ज दिलेला आहे, संबंधित बँकेच्या विभागाच्या प्रशिक्षण संस्थेच्या अधिकाऱ्यांकडे पण अर्ज दिलेला आहे.
आणि मित्रांनो, हे सगळे कागदपत्र पाहिल्यानंतर आणि त्यांची परिस्थिती पाहिल्यानंतर मी DS न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर एक मुद्दा या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की एखाद्या प्रशिक्षण संस्थेचं काम करताना हजारो बेरोजगारांना, मग त्या महिला असतील पुरुष असतील, यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी दिवस रात्र झगडणारा शरद पाटोळे हा व्यक्ती जर रोजगार देता देता स्वतः जर बेरोजगार झाला असेल तर त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असेल तर तो सोडवायचा कोणी? आणि जी संस्था बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी काम करते त्याच संस्थेकडून त्यांच्यावर अशा पद्धतीनं जर अन्याय होत असेल तर दाद मागायची कुणाकडं, हाही प्रश्न आहे. आणि म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया बीड शाखेच्या स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे जे कोणी संचालक असतील त्यांना सुद्धा मी विनंती करतोय की बेरोजगारांना आपण रोजगार उपलब्ध करून देत आहे, बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देत आहे, त्यासाठी त्याला प्रोत्साहन देत आहेत, परंतु हे सगळं काम करताना तुमचाच एक कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून आपलं काम करत होता, आज तो बेरोजगार होतोय, त्यालासुद्धा रोजगार मिळाला पाहिजे, त्याचा सहानुभूतीपूर्वक आपण विचार करावा, ही विनंती मी DS न्यूज चॅनलच्या माध्यमातून संस्थेच्या संचालक मंडळाला करतोय. आणि प्रेक्षकांनो, अशा पद्धतीचे अनेक तरुण हे केवळ बीड जिल्ह्याचं एक उदाहरण म्हणून आपल्यासमोर आलेलं आहे, परंतु ज्यावेळेस DS न्यूज चॅनलनं प्रत्येक जिल्ह्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस असं लक्षात आलं की केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास रोजगार मंत्रालयाच्या वतीनं, ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी संस्था कार्य करते त्या ठिकाणी शरद पाटोळे यांच्यासारखे 2, 3 ते 4 कर्मचारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. अनेकांवर असे प्रसंग येऊन गेलेले आहेत, परंतु दाद मागायची कुठं म्हणून ते गप्प बसलेत. काही दाद मागतायत परंतु त्यांना न्याय मिळतोय, काहींना मिळत नाही. परंतु शरद पाटोळे यांनी आपल्या DS न्यूज चॅनलवर विश्वास व्यक्त केला, कारण जवळपास DS न्यूज चॅनल हे 6 लाख लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. याला 6 लाख लोक, या लोकांनी आपली न्यूज, आपली माहिती आणि या ठिकाणचे मुद्दे हे पाहिलेले आहेत, यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि म्हणून त्यांना असं वाटलं की DS न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण आपली प्रश्न, आपली समस्या जनतेसमोर, लोकांसमोर मांडावी, जेणेकरून आपल्याला न्याय मिळेल, सहानुभूती मिळेल, ही त्यांची भावना प्रामाणिकपणे आहे. परंतु पुन्हा एकदा मी सांगतोय की रोजगार उपलब्ध करून देणं हे अत्यंत कठीण काम आहे, जे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार करत आहे. परंतु त्या संस्थेमध्ये काम करताना जर तो व्यक्ती स्वतःच बेरोजगार होत असेल तर त्याकडं कोणी लक्ष द्यायचं, त्याला न्याय कोणी द्यायचा, हा गंभीर प्रश्न, गंभीर मुद्दा मला या ठिकाणी वाटला. आणि विशेष म्हणजे त्यांनी जे निर्णय घेतलेला आहे, एक तर हत्येचा त्यांनी निर्णय घेतला होता 26 जानेवारीला, तो परावर्तित झालेला आहे, पोलिसांनी त्यांना समजून सांगितलं, परंतु त्यातून ते कसेबसे सावरलेत. परंतु आज मी त्यांची मानसिकता पाहिली, त्यांच्या कुटुंबियांची मानसिकता पाहिली, हे अत्यंत खचलेलं कुटुंब आहे. कोणत्याही प्रसंगाला ते सामोरं जायला आता तयार झालेले. कोणतीही परिस्थिती जर उद्या उद्भवली तर याला जबाबदार कोण राहील, हा प्रश्न तुमच्यासमोर उपस्थित करणं हे DS न्यूज चॅनलचं सामाजिक भान म्हणून गरजेचं होतं, कर्तव्य होतं, म्हणून हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आहे. आज ते 1 जुलै 2023 पासून या स्टेट बँक ऑफ इंडियाच्याच या संस्थेच्या कार्यालयासमोर सहकुटुंब त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. आणि जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही, ही भूमिका शरद पाटोळे यांच्यासह त्यांच्या सर्व कुटुंबियांनी, 80 वर्षाच्या आईसह छोट्या मुलानं सुद्धा त्या ठिकाणी घेतलेली आहे. कदाचित उद्यापासून हे उपोषण जर कोणी सोडलं नाही आणि त्यांना न्याय मिळाला नाही तर हे आमरण उपोषण आहे. यामध्ये जी परिस्थिती उद्भवेल त्या जबाबदार त्यांनी आपल्या निवेदनामध्ये काही अधिकारी आणि संस्थेचं नाव पण दिलेलं आहे, ते राहतील असं त्यांचं स्पष्ट मत आहे. म्हणून हा मुद्दा आपल्यासमोर आणण्यासाठी आणि त्यांना मानसिक पाठबळ देण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये बोलून त्यांचं मत या ठिकाणी घेतलेलं आहे. पाटोळेजी, आपल्याला आपल्या प्रेक्षकांना जर काही बोलायचं असेल तर आपण बोलू शकता. मी एवढंच सांगू शकतो की बेरोजगार असणं वेगळं आणि काम करत असताना बेरोजगारी येणं हा खूप मोठा फरक आहे. बेरोजगार असणं म्हणजे एक मानसिकता असते, मला काहीतरी करायचं आहे, पण जेव्हा माणूस एका चांगल्या स्टेटसवर असतो, काम करत असतो आणि लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो बेरोजगार होतो, तेव्हा त्याची मानसिकता खूप वेगळी असते. आज 2 वर्षापासून मी सहन करत आहे की ज्या लाख 6.5 लाख रुपये पगाराचे अधिकारी या माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करत आहेत, गरिबासाठी काम करत आहेत आणि हजारो लाखो रुपये, कोटी रुपये या ग्रामीण भागाच्या जनतेसाठी आणि या बेरोजगारासाठी येतात. पण त्याच ठिकाणी कर्मचाऱ्याचा विचार केला जात नाही. कंत्राटी कामदार म्हणजे हे निव्वळ कोल्ह्या कुत्र्यासारखे समजले जातात. त्यांना पण जीवन आहे, त्यांना पण परिवार आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी आवाज उठवणं गरजेचं आहे. माझीच एकट्याची परिस्थिती नाही अशी.
समाजामध्ये कुठे जरी गेलं, तुम्ही कुठल्या कार्यालयामध्ये गेलं, जे काही कंत्राटी कामगार आहेत त्यांची अशीच परिस्थिती आहे. असं काम कर नाही तर तुला काढून टाकेल, हे काम कर नाही तर काढून टाकेल. म्हणजे ही जी सावत्रीची जी वागणूक आहे ही कुठंतरी संविधानाच्या विरोधात आहे आणि ह्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून आवाज उठवणं गरजेचं आहे, एवढंच मी प्रेक्षकांना सांगू शकतो. आणि इच्छित आहे की प्रत्येकावर माझ्यावरच एकट्यावर वेळ नाही, सगळ्यावर आहे. आज माझ्याकडे दुसरा मी काम करत असताना एक ट्रेनर होतो, मोटिवेशन ट्रेनर होतो, म्हणून मी आजपर्यंत कसं तरी तग धरू शकलो. माझ्यावर जो दुसरा असता तर तो जीवनामधून निघून गेला असता, एवढंच मी सांगू शकतो. आणि यासाठी या लढाईमध्ये कुणावरही अन्याय हो, आपण सगळ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. आपण जी अपेक्षा केली निश्चितपणे आपल्यासोबत समाजातला घटक आपल्यासोबत आहे. मीही त्यांना विनंती केली की आपण ह्या आंदोलनापासून परावृत्त व्हा, खंबीर राहा आणि निश्चितपणे न्याय मिळेल ही अपेक्षा ठेवून काम करा. परंतु त्यांची भावना, त्यांचे विचार या ठिकाणी आपल्यासमोर आणणं गरजेचं होतं. आणि म्हणून DS न्यूज चॅनलला दररोज मित्रांनो अनेकांचे फोन येत आहेत, अनेक जण संपर्क करत आहेत, अनेकांवर अन्याय झाला आहे, त्यांनाही न्याय पाहिजे आणि ते आपल्याकडून अपेक्षा करत आहेत. जशी जशी संधी मिळेल तसे तसे DS न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्या प्रश्नावर आपण आवाज निश्चित उचू. हा मुद्दा आणि हा विषय मला महत्त्वाचा वाटला म्हणून आपल्यासोबत शेअर केला. आपल्याला आवडला असेल याबद्दल माझं मत मी व्यक्त केलं आहे. आपलं मत काय आहे आपण लाईक आणि कॉमेंट्स करून जरूर कळवा. पुन्हा याच पद्धतीची माहिती आणि विषय आपल्यासमोर आणण्यासाठी DS न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा. नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.